एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। अकोल्याच्या बाळापूरमध्ये रक्षकच भक्षक बनल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांनाच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। अत्याचारानंतर मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न देखील झाला, तर मुलीची प्रकृती गंभीर आहे, कोमात असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। नराधम पोलीस हा पवन वडगावे फरार असून त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत। मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडत आता आंदोलनाला सुरुवात केली आहे। भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या पोलिसांना घरमालकाच्या मुलीवरच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्याच्या बाळापूरमध्ये घडलेला आहे। आरोपी हा बाळापूर पोलीस ठाण्यामध्येच कार्यरत असल्याने स्थानिक पोलिसांनी त्याला फरार होण्यास मदत केल्याचा गंभीर आरोप देखील कुटुंबियांनी केला आहे। पोलीस कर्मचारी पवन वडगावे याच्या विरुद्ध लैंगिक शोषणाबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी तक्रार दिली असून त्याबाबत गुन्हा दाखल आहे। सदर आरोपीचा शोध आम्ही गुन्हा दाखल झाल्यापासून शोध घेत असून त्यासाठी आम्ही वेगवेगळी टीम सुद्धा गठीत केलेली आहे आणि आरोपी राहत असलेल्या ठिकाणी तसेच त्याच्या राहत्या गावी वगैरे आम्ही टीम पाठवून आरोपीचा शोध घेत आहे। लवकरच आम्ही आरोपी अटक करण्याचा प्रयत्न करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत। जंतर मंतर मैदानावर चपलांचा खच पडल्याचं पाहायला मिळतंय। तर एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अत्याचारानंतर मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला। हा पोलीस सध्या फरार आहे, तर त्याचा शोध देखील पोलिसांच्या माध्यमातून घेतला जातोय। मुलीची प्रकृती गंभीर आहे, कोमात असल्याची माहिती आता कुटुंबियांनी दिलेली आहे।